Very good. At the outset, I sincerely thank the Honorable Director of this institute, Kokre sir, respected Rachna madam, and all the faculties and dear friends. Is that fine? Very good. I also request you, if you do not like तुमची एनर्जी किती सकारात्मक विचार करण्यामध्ये लावाल त्याच्यावर तुमचं आयुष्य किती इम्पॉर्टंट बनेल हे ठरेल. आणि म्हणून वेदर यू बिकम एन इंजिनियर, यू बिकम अ डॉक्टर, यू बिकम अ स्वीपर, यू बिकम अ टेक्निशियन, यू बिकम एनिथिंग, बट यू शुड बिकम अ गुड ह्युमन बीइंग. या पूर्ण लेक्चरचा एकमेव उद्देश हा आहे की तुम्ही काहीही झालात तरी चालेल, पण तुम्ही चांगला माणूस व्हा. कारण तुम्ही जर चांगला माणूस झालात तर तुम्ही उत्तम कुणीही होऊ शकता. मी इथे आल्याबरोबर एका खूप उत्तम माणसाला भेटलेलो आहे आणि तुम्ही सगळेजण खूप भाग्यवान आहात. मी जेन्युइनली सांगतो, मला स्तुती करता येत नाही, मी फाटका माणूस आहे तसा अदरवाईज, पण मी खरंच एका उत्तम माणसाला भेटलो, कोकरे सर. ते त्या चेअरमध्ये आहेत म्हणून नाही, मी दोन गोष्टी खूप व्यवस्थित नोट केल्या आता आम्ही खाली उतरताना. पहिली गोष्ट होती, पॅसेजमध्ये लाईट बंद होता. त्यांनी मी उतरत असताना ते पटकन पुढे गेले आणि त्यांनी लाईट स्विच ऑन केला. खूप मोठं झाल्यानंतर खूप छोटी गोष्ट जर तुम्ही नीट करत असाल तर तुम्ही खूप मोठ्या व्यक्ती असता. आणि यू आर व्हेरी लकी दॅट यू हॅव गॉट सच अ गुड टीचर. तर लॉट ऑफ थिंग्स टू लर्न. दुसरी एक गोष्ट, त्यांची एनर्जी मी सांगतो तुम्हाला, खूप तगडी एनर्जी आहे. मी त्यांना भेटलोय फक्त 10-15 मिनिटांसाठी, पण यू विल अग्री विथ दिस रचना मॅडम. ही हॅज गॉट अ ट्रिमेंडस एनर्जी. डिअर फ्रेंड्स, you please pick up his energies. You will grow to the magnitude that you cannot even imagine. कारण मी माणसं वाचणारा माणूस आहे, कसं तिथे पुढे सांगतो तुम्हाला. सो रिमेंबर दिस, यू शुड बिकम अ गुड ह्युमन बीइंग टू सर्व दिस सोसायटी, टू फुलफिल युअर ड्रीम्स अँड नॉट प्रिय राष्ट्रपती राहिलेले आहेत. हे माहिती आहे तुम्हाला, त्यांनी दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळवून दिलं वर्ण देशातून, आणि ते भारतरत्न भारत सरकारने आजपर्यंत फक्त 2 लोकांना भारतात जन्मलेले नसताना पण भारतरत्न दिलेलं आहे. त्यातलं एक नाव मी सांगितलं, दुसरं नाव तुम्ही सांगा, उद्या सांगा. ओके. सो नेल्सन मंडेला इज माय इन्स्पिरेशन. तुम्ही माझ्या हॉस्पिटलला आलात तर फोटो लिहिलेला आहे त्यांचा, आणि ऑडिटोरियम मध्ये ही लाईन लिहिलेली आहे. त्याचं नाव आहे, द ग्रेटेस्ट ग्लोरी ऑफ लाईफ लाईज नॉट इन नेव्हर फॉलिंग बट इन रायझिंग एव्हरी टाइम यू फॉल. आयुष्याचा सगळ्यात मोठा सन्मान तेव्हा होतो जेव्हा तुम्ही अपयशामधून पुन्हा पुन्हा प्रचंड मोठी उडी घाल. तो सन्मान करण्यासाठी तुम्हाला इंजिनियर व्हायचंय, आयुष्याचा, प्लेसमेंटसाठी नाही. तुम्हाला माहितीये का, माझं एक फेवरेट वाक्य आहे, मला आवडलेलं, बरोबर ना. बॉम्ब ब्लास्ट झाला काल, 10 लोक मेली, ते पैसे दिले होते त्याला आणि त्याला मोटिवेट केलं गेलं होतं. मला हे नाही कळत आहे की एक 20-25 वर्षाचा माणूस 10 लोकांना मारून जर स्वर्गात जात असेल, तर इथे बसलेला 20-25 वर्षाचा, 18-20 वर्षाचा माणूस ह्या देशाच्या उन्नतीसाठी काम करेल तर त्याला 7 स्वर्ग मिळतील. हे वाक्य अजिबात वाढवलेलं नाहीये. तुम्ही जर एखाद्याला मारून स्वर्गात जाणार असाल तर तुम्ही 10 जणांना वाचवून बघा, स्वर्ग इथेच आहे, पृथ्वीवर इथेच स्वर्ग आहे, तो वर नाहीच आहे. पण आपण इथे घाण पसरवलेली आहे सगळी. आणि म्हणून हे घर कुणाचं आहे माहित नाही. काय झालंय सांगतो तुम्हाला, म्हणजे मी एवढं बडबड का करत असतो भाषणात, तर माझे वडील, थँक्यू ऑल.